नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महापालिकेतर्फे मालमत्ता कर वसुलीसाठी धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत जप्ती पथकाने भोकर येथील संजय एज्युकेशन सोसायटी संचलित पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य व चेअरमनच्या कॅबिनला सील केले. या संस्थेकडे सुमारे 27,32,162 रुपयांचा कर थकीत आहे. नाही, मला ते काही नाही नको, मला काही संबंध नाही. ते जे कारकून आहे ते कारकून करते. धुळे शहरातील हद्दवाढसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त करुणा ढाळे मॅडम यांच्या नियंत्रणात व उपायुक्त शोभा भाविस्कर मॅडम, सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथके तयार करण्यात आली असून त्या अनुषंगाने आज दिनांक 5/2/2025 रोजी भोकर येथील संजय एज्युकेशन सोसायटी संचलित पॉलिटेक्निकल कॉलेज देवपूर यांच्याकडे 27,32,161 रुपयांची थकबाकी असल्याने व वारंवार जप्तीच्या नोटिसा, लोक अदालतीच्या नोटिसा देऊनही सदर प्रतिसाद न दिल्याने आज प्रिन्सिपल यांचे कार्यालय सील करण्यात आलेले आहे. तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना विनंती करण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.